अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तर आज आपण विद्यार्थ्यांसाठी विशेष सेवा बघणार आहोत. बोर्ड परीक्षा, स्पर्धा परीक्षा, शालेय असेल किंवा महाविद्यालयीन एक परीक्षा असतील त्या लवकरच काही महिन्यांमध्ये सुरू होणार आहेत आणि याची तयारी सर्व विद्यार्थी आतापासून करत असतीलच. स्पर्धा परीक्षा असो किंवा बोर्डच्या एक्झाम असो, वेळापत्रक आता सगळ्यांनाच मिळाले असतीलच. पण या अनुषंगाने तुम्ही अभ्यासही सुरू केला असेल. पण अभ्यास करताना मन लागत नाही, एका जागी बसवत नाही, आत्मविश्वास कमी पडतो. पेपर समोर आला की केलेला सर्व अभ्यास विसरला जातो. 99% मेहनत करून सुद्धा फक्त 1% नशिबास साथ देत नाही आणि आपल्याला यश मिळता मिळता राहून जातं. खूप भरपूर अभ्यास करून सुद्धा आपल्याला यश मिळत नाही. या गोष्टी तुमच्यासोबत घडत आहेत का? मग हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. तर अभ्यासाबरोबरच आपल्याला काही विशेष सेवासुद्धा करायच्या आहेत की ज्यामुळे आपल्याला आपलं नशीबही, अभ्यास तर आपल्याला करावाच लागणार आहे, पण त्यासोबतच आपल्याला नशीबही साथ देईल. तर या व्हिडिओचा उद्देश जो आहे तो अंधश्रद्धा पसरवणे नसून विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढवणं आहे. तर बघा, 95% मेहनत ही तुम्हाला करायचीच आहे, पण त्यासोबत 5% परमेश्वराची साथ जर असेल ना, तर 100% यश तुम्हाला नक्कीच मिळणार आहे. कठीणातील कठीण स्पर्धा परीक्षांमध्ये, बोर्डच्या एक्झाममध्ये तुम्हाला यश मिळण्यासाठी आता ही सेवा कोणती करायची आहे ते बघूयात. तुम्हाला मी स्क्रीनवरती एक यंत्र दिलं आहे. हे यंत्र पांढऱ्या कागदावरती लाल शाईने किंवा मार्करने आपल्याला लिहून घ्यायचं आहे आणि या यंत्राची धूप दीप दाखवून पंचोपचार पूजन करायचं आहे. पंचोपचार पूजन झाल्यानंतर आपल्याला या यंत्रावरती काही विशेष सेवा करायच्या आहेत. यामध्ये श्री स्वामी समर्थ मंत्र, सूर्य मंत्र, गायत्री मंत्र, सरस्वती मंत्र प्रत्येकी 5 मिनिटे करायचं आहे. यानंतर एक वेळा अथर्व शीर्षाचं वाचनही आपल्याला करायचं आहे आणि यानंतर कार्तिक स्वामींचे आवडते श्री प्रज्ञाविवर्धन स्तोत्र 28 वेळा या यंत्रासमोर आपल्याला 28 दिवस करायचं आहे. ही संपूर्ण सेवा आपल्याला सलग 28 दिवस करायची आहे. शक्यतो ही सेवा कार्तिक महिन्यामध्ये सुरू करा, जेणेकरून ही सेवा अधिक फलदायी होणार आहे. आता या यंत्रावरती 28 दिवस सेवा केल्यानंतर हे यंत्र सिद्ध होतं. हे यंत्र सिद्ध झाल्यानंतर तुम्ही एखाद्या ताईतमध्ये घालून गळ्यामध्ये धारण करू शकता किंवा आपल्यासोबत नेहमी हे यंत्र ठेवू शकता. या सिद्ध यंत्रामुळे तुमची स्मरणशक्ती वाढेल, तुमच्यामध्ये आत्मविश्वास वाढेल. परीक्षेच्या वेळेला आपण न अजाणतेपणी ज्या काही चुका करतो त्या चुका कमी होतील आणि आपल्याला 100% यश हे हमखास मिळणार आहे. याचा अनुभव आम्ही आमच्या सेवा केंद्रातील विद्यार्थ्यांना ही सेवा दिलेली आहे आणि याचे अनुभवसुद्धा बघितलेले आहेत. त्यामुळे ही सेवा निशंक होऊन तुम्ही करा. तुम्हालाही याचा खूप चांगला अनुभव जो आहे तो तुम्हाला नक्कीच येईल. आता ही सेवा सुरू असताना फक्त एकच काळजी घ्यायची की 28 दिवस आपल्याला नॉनव्हेज खायचं नाही आहे. त्यानंतर मासिक धर्म असेल मुलींना खास करून, तर त्यांनी 4 दिवस स्किप करायचे आणि 5व्या दिवशी परत ही सेवा आपल्याला रिटर्न चालू करायची आहे. या पद्धतीने तुम्ही सेवा करा. या यंत्राचा प्रभाव खूपच जास्त आणि अनुभव 100% येतात. त्यामुळे तुम्ही हे यंत्र स्वतः सिद्ध करा, स्वतः तयार करा आणि शक्यतो तैत करून तुम्ही हा यंत्र गळ्यामध्ये धारण करा. तुम्हाला याचा अनुभव अगदी येईलच. स्वामींच्या कृपेने तुम्हा सर्वांना भरभरून यश मिळो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. श्री स्वामी समर्थ. तुम्हाला ह्या सेवेचा काही अनुभव आला असेल तर तो मला खाली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीमध्ये शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.